मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, श्रीमंत श्री तुकाराम महाराज, शिवस्वरूप स्वामी श्री तुळशीरामजी बाबा, सद्गुरू स्वामी श्री निगमानंदजी महाराज आदी करून सकल संतांच्या चरणी नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व साधू संत सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेकरता आपल्यासमोर उपस्थित केलेला अभंग श्री संत नामदेव महाराजांचा असून, या अभंग पदाच्या माध्यमातून श्री संत नामदेव महाराज त्या तीर्थाचं महात्म्य, त्या तीर्थामध्ये स्नान केल्याच्या नंतर मिळणारं पुण्य, त्या तीर्थाचं नामोच्चारण केल्याच्या नंतर अर्थात नामस्मरण केल्याच्या नंतर मिळणारं पुण्य आणि त्या तीर्थाच्या सान्निध्यात राहिल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये होणारं जे परिवर्तन आहे, त्या परिवर्तनाचं यथार्थ असं वर्णन या अभंगपदाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर ठेवतायत. अभंगातील प्रतिपाद्य विषय तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आज या ठिकाणी आपण या सेवेकरता जे प्रवृत्त झालो, या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त आपण सर्वांना ज्ञात आहे. हरिभक्त परायण गौतम मामा यांनी नर्मदा मैयाची पायी परिक्रमा पूर्ण केलेली आहे आणि मैयाच्या या परिक्रमेच्या परिपूर्तीच्या निमित्तानं अर्थात माउंद्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण या सेवेकरता प्रवृत्त झालेलो आहोत. जगातले इतर तीर्थ पाहणं वेगळं आणि नर्मदा मैयाचं जे तीर्थ आहे त्या तीर्थाचं सानिध्य लाभणं नवे नवे, नर्मदा मैयाची परिक्रमा घडणं हे महत्भाग्यानंच होत असतं. ज्याच्या प्रारब्धामध्ये नर्मदा मैयाची परिक्रमा नसेल, त्यानं कितीही अट्टास केला तरी त्याच्या हातून परिक्रमा घडत नाही. परिक्रमा परिपूर्ण त्याच्या हातून घडू शकत नाही. कुठं ना कुठं त्याला खंड पडेल, काहीतरी अडथळा निर्माण होईल. ज्याच्या प्रारब्धामध्ये परिक्रमा आहे, मग तो शरीरानं क्षीण असला, बुद्धीनं क्षीण असला, वयानं वयोवृद्ध असला तरीसुद्धा त्याच्या हातून परिक्रमा करून घेण्याची शक्ती नर्मदा मैयाची आहे. या विश्वामध्ये अनेक तीर्थ आहेत, जी तीर्थ पाहिल्याच्या नंतर, ज्या तीर्थामध्ये स्नान केल्याच्या नंतर जीवाला पावित्र्यता प्राप्त होते. पंढरपूरमध्ये चंद्रभागा नावाचं तीर्थ आहे. त्या चंद्रभागा नावाच्या तीर्थाला डोळ्यानं पाहिलं ना तर कोटी जन्मातली जी पापं आहेत ती पापं नष्ट होऊन जातात. चंद्रभागा डोळा देखलिया, केवळ चंद्रभागा नावाचं तीर्थ डोळ्यानं पाहिलं तरी सुद्धा अनेक जन्मातली पातकं, अनेक जन्मातली पापं ही निवृत्त होऊन जातात. नर्मदा मैयाची विशेषता, नर्मदा नावाचं जे तीर्थ आहे त्या तीर्थाची विशेषता याच्यापेक्षा वेगळी आहे. जगामध्ये तुम्हाला कोटी तीर्थ पाहायला भेटतील. अगदी मैयाची परिक्रमा करून मामा आले म्हणून मामांच्या स्वागताची, नवे नवे नर्मदा मैयाच्या स्वागताची ही दिंडी आहे. आज मामांच्या निमित्तानं नर्मदा मैयाचं आगमन आपल्यामध्ये झालेलं आहे. आपल्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसतोय तो आनंद कोण्या व्यक्तीकडं पाहिल्यानंतर निर्माण होत नाही. तो आनंद केवळ आणि केवळ नर्मदा मैयाकडं पाहिल्याच्या नंतर, नर्मदा मैयांचं सानिध्य लाभल्याच्या नंतरच निर्माण होऊ शकतो. जगामध्ये कोटी तीर्थ आहेत, पण या सगळ्या तीर्थाच्या पेक्षा सुद्धा नर्मदा मैयाचं महात्म्य हे वेगळ्या पद्धतीचं आहे, वेगळ्या स्वरूपाचं आहे. इतर तीर्थामध्ये स्नान केल्याच्या नंतर आपल्याला पुण्य मिळतंय. नवल विशेषता याच्यामध्ये आहे. सगळी तीर्थ आहेत, अनेक नद्या आहेत, पण अनेक नद्यांच्या मध्ये परिक्रमा फक्त नर्मदा मैयाची केली जाते. इतर कोणत्या नदीची परिक्रमा केली जात नाही. ज्याला वैराग्य प्राप्त करायचं आहे, ज्याला विरक्ती प्राप्त करायची आहे, त्यानं नर्मदा मैयाची परिक्रमा, प्रदक्षिणा करणं अगत्याचं आहे, गरजेचं आहे. नर्मदा मैयाच्या परिक्रमेनं जीवाच्या अंतःकरणामध्ये वैराग्य उद्दीपित होत असतं. ज्ञान संपादन करायचं असेल तर वेगळं तीर्थ आहे. धन संपादन करायचं असेल तर वेगळं तीर्थ आहे. गुण संपादन करायचे असतील तर वेगळं तीर्थ आहे. पण नर्मदा मैया नावाचं तीर्थ असं आहे, जिथं स्नान केल्याच्या नंतर, जिथं प्रदक्षिणा केल्याच्या नंतर ज्ञानही मिळतं,
धनही मिळतं, नवे नवे अंतःकरणामध्ये समाधान नावाची जी वृत्ती आहे, ती वृत्ती नर्मदा मैयाच्या परिक्रमेनं जीवाला प्राप्त होत असते. ही जी परिक्रमा आहे ना, ही परिक्रमा आपण आपल्या मनानं करायचं ठरवून ही परिक्रमा घडत नाही, ही परिक्रमा होत नाही. अनेक जण नर्मदा मैयाचं महात्म्य श्रवण केल्याच्या नंतर परिक्रमा करण्याचा विचार मनामध्ये करतात. मनामध्ये संकल्प सुद्धा करतात. जाऊ द्या, मला पायी परिक्रमा करता येणार नाही, पण मी कमीत कमी वाहनानं, बसनं तरी परिक्रमा करेल, असा संकल्प करतात. पण त्यांचं दुर्दैव, त्यांच्या जर प्रारब्धामध्ये परिक्रमा नसेल, तर ती परिक्रमा घडत नाही. त्यांना ती परिक्रमा पूर्णत्वास प्राप्त होत नाही. जो प्रत्येकजण परिक्रमासाठी जातो, परिक्रमा करण्यासाठी, प्रत्येकजण परिक्रमा उचलतो. 100 लोकांनी परिक्रमा जर उचलली, मैयाचं दर्शन घेतलं, संकल्प केला आणि नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण करेन किंवा मैया पूर्ण करून घेईल असा संकल्प करून, मैया धारण करून तो साधक चालायला लागला, तरी शेवटपर्यंत त्याच्या हातून ती परिक्रमा पूर्ण व्हायची किंवा नाही, हे सुद्धा त्याच्या प्रारब्धावरतीच अवलंबून आहे. माणूस इथून जाताना स्वतःच्या मनानं तिथपर्यंत पोहोचू शकतो, तिथपर्यंत जाऊ शकतो. पण तिथं गेल्याच्या नंतर ती परिक्रमा पूर्ण करून घ्यायची किंवा नाही, हा सगळा विचार नर्मदा मैयाचा आहे. नव्हे नव्हे त्याच्या प्रारब्धाचा आहे. 100 लोक परिक्रमाला गेले, तर 100 पैकी 100 लोकांची परिक्रमा पूर्ण होत असेल का हो? नाही. 100 पैकी फक्त 5 ते 10% लोकांची परिक्रमा, म्हणजे 5 ते 10 लोकांची परिक्रमा परिपूर्ण होते. म्हणजे जी रीत, जी पद्धत परिक्रमा करण्यासाठी सांगितलेली आहे, त्या पद्धतीनं परिक्रमा 5-10 लोकांचीच होते. बाकी लोकांची फक्त चक्कर होते, चक्कर. परिक्रमा होत नाही. नर्मदा मैयाचं दर्शन घेतल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये वैराग्याची उत्पत्ती होती. इतर जी तीर्थ आहेत, त्या इतर तीर्थांचं महात्म्य हे खूप मोठं आहे. पण इतर तीर्थामध्ये स्नान केल्याच्या नंतर, इतर तीर्थाचं स्मरण केल्याच्या नंतर, हे जे सामान्य जीव आहेत, या सामान्य जीवांची पापं नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे. पण नर्मदा मातेचं महात्म्य असं आहे, नर्मदा मैयामध्ये स्नान केल्याच्या नंतर देवादिकांची जी पातकं आहेत, ती पातकं सुद्धा नर्मदा मैयाच्या स्नानानं नष्ट होत असतात. एके दिवशी स्वर्गामध्ये सर्व देव एकत्रित जमा झाले आणि एकत्रित जमा झाल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये विचार विनिमय सुरू आहे. सर्वजण विचार करतायत, अहो, आपण गंगा आदी सर्व तीर्थ पाहिली, पण ही तीर्थ सामान्य मनुष्य प्राणी असेल किंवा जीव असेल, त्या जीवाची पातकं नष्ट करण्यासाठी प्रबळ आहेत. पण आपल्यासारखे जे सगळे देव आहेत, या सगळ्या देवांच्या शुद्धीकरता, या सगळ्या देवांच्या हातून घडलेली सहेतुक किंवा निर्हेतुक जी पातकं आहेत, ती पातकं नष्ट करायची असतील, तर ती कोणत्या ठिकाणी नष्ट होऊ शकतात? सर्व देव मिळाले, इंद्राच्याकडे गेले. इंद्रदेवांना विचारलं, अहो देवादिदेवा, तुम्ही सगळ्या देवांचे राजे आहात. आम्हाला सांगा, आमच्या हातून नकळत घडलेली जी पातकं आहेत, त्या पातकांच्या परिमार्जनासाठी आम्ही नेमकं कोणत्या तीर्थाचं स्नान केलं पाहिजे? आमच्यासाठी असं एखादं तीर्थ आहे का, ज्या तीर्थामध्ये स्नान केल्याच्या नंतर आमची ही सगळी पातकं नष्ट होऊ शकतील, समाप्त होऊ शकतील आणि पुन्हा एकदा आम्हाला पुण्याचा मार्ग सापडेल? देव इंद्राला विचारतात. इंद्रानं सांगितलं, मला याच्याबद्दल कल्पना नाही. आपण सर्वजण ब्रह्मदेवांच्याकडे जाऊ. सगळे देव मिळतात, ब्रह्मदेवांच्याकडे जातात. ब्रह्मदेवाला विनंती करतात, ब्रह्मदेवा, सांगा बरं, या सृष्टीची निर्मिती तुम्ही केलेली आहे, या भूतलाच्या वरती असा एखादं तीर्थ आहे का, ज्या तीर्थाचं स्नान केल्याच्या नंतर देवांची पातकं नष्ट होतील, देवांच्या हातून घडलेलं जे नकळत पाप आहे, ते पाप नष्ट होईल, असं एखादं तीर्थ आहे का? ब्रह्मदेवानी सांगितलं, मला सुद्धा याची कल्पना नाही आणि मला याच्याबद्दल जास्त सांगता येत नाही. जगातलं सगळं ज्ञान मला आहे, नवे नवे सगळं विश्व मी निर्माण केलेलं आहे, पण विश्वामधली अशी एखादी शक्ती, ती शक्ती मला सांगता येणार नाही. आपण सर्वजण विष्णू परमात्म्याच्याकडे जाऊ. सगळेजण विष्णू परमात्म्याच्याकडे गेले. क्षीरसागरामध्ये विष्णू परमात्मा बसलेला आहे, शेषशाही शेषावरती आरूढ झालेला आहे. आणि आरूढ असलेल्या विष्णू भगवंताला सर्व देवांनी विचारलं, आम्हाला सांगा, की देवांची पातकं नष्ट होण्यासाठी या जगतामध्ये एखादं तीर्थ आहे का? विष्णू परमात्म्यानं सुद्धा सांगितलं, मलाही याची कल्पना नाही.
मला ते सांगता येणार नाही. देवांची पातकं नष्ट करण्यासाठी जे तीर्थ आवश्यक आहे, ते तीर्थ कोणत्या ठिकाणी आहे हे मला सांगता येणार नाही. सगळेजण मिळाले आणि भगवान शिवजींच्याकडे गेले, भोलेनाथांच्याकडं, कैलासावरती. कैलासावरती गेल्याच्या नंतर सगळे देव भगवान भोलेनाथांना शरण जातात आणि भोलेनाथांना विचारतात, अहो महादेवा, आम्हाला सांगा, जीवाची पातकं नष्ट करणारी अनेक तीर्थ आहेत, पण देवांच्या हातून घडलेली पातकं नष्ट करण्यासाठी एखादं तीर्थ आहे का? एखाद्या तीर्थाची उत्पत्ती निर्मिती झालेली आहे का? भोलेनाथांनी सांगितलं, मला सुद्धा हे सांगता येणार नाही, पण मी सांगेन तुम्हाला. मला अगोदर तपश्चर्या करावं लागेल, तप करावं लागेल आणि तप केल्याच्या नंतर मला मग त्या तीर्थाच्या बद्दल तुम्हाला सांगता येईल. भगवान भोलेनाथांनी सर्व देवांना आश्वासित केलं आणि देवांना सांगितलं, घाबरू नका, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देईन, पण अगोदर मला तपश्चर्या केली पाहिजे. भगवान भोलेनाथांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. तपश्चर्येसाठी भगवान भोलेनाथ बसले. 1000 वर्षपर्यंत भगवान भोलेनाथ तपश्चर्या करतायत. तप करत असताना, एखादी साधना करत असताना, अनुष्ठान करत असताना त्या साधकाच्या आतली जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा वाढत असते. आतमधलं जे तेज आहे, ते तेज प्रक्षुब्ध होत असतं. साधकाच्या अंतःकरणातलं जे तेज आहे, ते प्रक्षुब्ध होत असतं. 1000 वर्षाची तपश्चर्या भगवान भोलेनाथ करतायत. भगवान भोलेनाथ तपश्चर्येमध्ये असताना भगवान भोलेनाथांच्या आतली जी उष्णता आहे, ती उष्णता वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम असा झाला, भोलेनाथांच्या शरीराला पांढरा शुभ्र असा जो घाम आहे, तो घाम यायला लागला आणि त्या घामाचे 17 थेंब मेकल नावाचा जो पर्वत आहे, त्या पर्वतावरती पडले. भगवान भोलेनाथ तपश्चर्येमध्ये आहेत. सर्व देव एकत्रित जमा झालेले आहेत. भोलेनाथांना विचारतायत, अहो भोलेनाथ, तुम्ही 1000 वर्ष झालं तपश्चर्या करतायत, आम्हाला आणखी सांगितलं नाही. देवांची पातकं नष्ट करणारं एखादं तीर्थ आहे का? एखादं तीर्थ एखाद्या ठिकाणी भेटेल का? आम्हाला नाही सांगितलं तुम्ही. सांगा बरं आम्हाला त्या तीर्थाच्या बद्दल. भोलेनाथ समाधी अवस्थेमध्ये आहेत. संपूर्ण शरीराला घाम आलेला आहे आणि शरीराला घाम आला असताना भगवान भोलेनाथांचं जे शरीर आहे ना, ते कर्पूर वर्णाचं आहे. म्हणजे कापराचं वर्ण जसं आहे ना पांढरा शुभ्र, तसं भगवान भोलेनाथांचं वर्ण आहे आणि त्या शरीरावरती पांढरा शुभ्र असा घाम आलेला आहे. त्या घामाचे 17 थेंब मेकल नावाचा जो पर्वत आहे, त्या पर्वतावरती पडले. भोलेनाथ तपश्चर्या करतायत. सगळे देव एकत्रित झालेले आहेत आणि भोलेनाथांना विचारतायत, हे महादेवा, तुम्ही आता जागृत व्हा. तुमची तपश्चर्या खूप झालेली आहे आणि आम्हाला सांगा एखादं तीर्थ, ज्या तीर्थामध्ये स्नान केल्याच्या नंतर देवतांची पातकं नष्ट होऊ शकतील. देवतांच्या हातून नकळत घडलेली जी पातक आहे, त्या पातकांचं क्षालन होईल. भोलेनाथ समाधी अवस्थेतून जागृत झाले आणि जागृत झाल्याच्या नंतर भोलेनाथ ज्या ठिकाणी तपश्चर्येला बसलेले आहेत, त्या ठिकाणी भोलेनाथांच्या शरीराचा घाम खाली पडतोय. त्या घामातून जे तीर्थ तयार झालं ना, त्या तीर्थाचं नाव आहे रेवा तीर्थ किंवा नर्मदा तीर्थ. नर्मदा तीर्थाच्या बद्दल भगवान भोलेनाथांनी त्या सगळ्या देवतांना सांगितलं, तुम्ही या तीर्थामध्ये स्नान